नमस्कार. आजपासून आपल्या लाईफ ऑफ मॉम चॅनलवर सुरू होते एक खास सिरीज, पालेभाजी सिरीज. या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहोत अनेक गुणांनी समृद्ध अशी ही पालेभाजी. या भाजीमधील पोषण आणि औषधी गुणधर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. आमच्या लोकल भाषेमध्ये या भाजीला लाल माठाची भाजी म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही पालेभाजी निवडताना याची पानं आणि पुढच्या बाजूची जी कोवळी देठं असतात ती सुद्धा मी थोडी घेते. कोवळी देठं अशासाठी की पानांपेक्षा जास्त देठांमध्ये औषधी गुणधर्म असतात. मी पालेभाजी निवडून घेतली, 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवली आणि तिला चिरून घेतलं. भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण बघूया. 1 वाटी उभा चिरलेला कांदा, 2-3 मिरच्यांचे तुकडे, खोबऱ्याचा तुकडा आणि टोमॅटो. आता इथे टोप गरम होण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये 2 चमच तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर मिरची आणि कांदा घालून त्याला छान परतून घेतलं. कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. पालेभाजी करण्याची ही पद्धत अगदी पारंपरिक आहे, जी आम्ही आमच्या आई आज्यांकडून शिकत आलोय. आपल्या महाराष्ट्राची खासियतच अशी आहे की आपण काही किलोमीटर दूर गेलो तर भाषा बदलते, राहणीमान बदलतं आणि सोबतच स्वयंपाकाची चवसुद्धा बदलते. कांदा परतून झाला. आता त्यामध्ये मी चिमूटभर हळद घातलेली आहे. हळद ही छान परतून घेऊया. मग त्यामध्ये आपण टोमॅटो घालू. पालेभाजी बनवताना टोमॅटो किंवा लिंबासारख्या व्हिटॅमिन सीच्या स्रोतांचा जरूर उपयोग करा. त्यामुळे या पालेभाजीतील आयर्न आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी मदत होते. चिरून घेतलेली सर्व पालेभाजी मी यामध्ये घातली. आता आपण ती छान मिक्स करून घेऊया. ही पहा, अशा प्रकारे. पालेभाजीची पानं अगदी कोवळी कोवळी होती, त्यामुळे ही लगेच शिजून तयार होते. थोडंसं मिक्स केलं. आता आपण यावर झाकण ठेवूया. 5 मिनिटांनंतर आपण पालेभाजी चेक करून घेऊया. सर्व पानांना छान वाफ लागलेली आहे आणि सर्व पानं अगदी नरम पडलेली आहेत. ही पहा, अशा प्रकारे. आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत. हा मी खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि त्यावर अशा प्रकारे किसून घेतला. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे. पुन्हा यावर 1 ते 2 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवू आणि छान वाफ काढून घेऊ. हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. झणझणीत, रसरशीत, स्वादिष्ट अशी पालेभाजी तयार आहे, जी आपण आगरी कोळी पद्धतीने बनवलेली आहे. वा, पहा कशी छान दिसते. रंग बघा. ही चवीला सुद्धा एवढीच टेस्टी लागते. तर ही होती पालेभाजी सिरीजच्या पहिल्या एपिसोडमधली लाल माठाची भाजी. ही रेसिपी तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया याच रेसिपीच्या शॉर्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.